अशोक खरातवर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे। हा सिनेमात अभिनेत्री दीपाली सय्यद, रुपाली चाकणकर यांची भूमिका करणार आहे। या सिनेमात काम करत असल्यानंच दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन येत आहेत। याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचं दीपाली सय्यद यांनी सांगितलंय। आता या सिनेमात काम करणारच अशी ठाम भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे। दीपालीताई सय्यद जे आहेत ते TV 9 शी जोडले गेलेत। ताई मोठं पाऊल उचललंय। एकीकडे महिलांवर मोठ्या अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये घडल्या, याचा कारनामा समोर आला अशोक खरातचा, आणि थेट याच कारनाम्यावर थेट आपण या चित्रपट काढताय। काय नेमकी संकल्पना होती, काय उद्देश? सगळ्यात पहिली गोष्ट, मी चित्रपट काढत नाही, मी कलाकार आहे। चित्रपट माझ्याकडे समोरून आला, ज्या पद्धतीने फोन कॉल होता त्या फोन कॉलला मी पॉझिटिव्हिटी घेतलं आणि मी म्हटलं की नाही, हा आता मी रोल करणार आणि हा रोल खूप त्याच पद्धतीने करणार ज्या पद्धतीने खरं खरं जे काही असेल ना ते पडद्यावर यायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने हा रोल साकारणार। कुठेतरी एकनाथ भाऊ असतील, CM फडणवीस साहेब असतील, यांना याची कल्पना दिली, धमकीचे कॉल आले किंवा काय बोलणार आहात? मी जाणार आहे ना त्यांच्याकडे, कारण सांगणार मी त्यांच्यापर्यंत पोचली। मला टाइम दिलाय 1 तारखेला, कारण हे दौरा असल्यामुळे मी 3 दिवस नाहीये तिकडे। इथून जाणार तेव्हा त्यांच्याकडे जाणार, त्यांनाही सांगणार, CM साहेबांना सांगणार, दोघांनाही भेटणार आहे। कुठेतरी आपलं सुमित्रा वहिनींना सुद्धा भेटणार। कॅमेरा पर्सन शफिक शेख सह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, कुर्डवाडी, माडा, सोलापूर।